तर गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये कळंबजवळच्या एका वस्तीवरती बिबट्यानं एक दोन नव्हे तर तब्बल 4-5 जणांवरती हल्ला केले। तर आता त्यांच्यावरती मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली आहे। याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। नवकीला येत होते मी आणि माझा मावस भाऊ ऋषिकेश गावडे। आम्ही येत होतो तर आम्हाला कानड्यांच्या बागापाशी अशी वाघाने झडप घेतली आणि आम्ही रस्त्यावरून डायरेक्ट वावरात गेलो आणि त्याला गुडघ्यापाशी लागले आणि मला पायापाशी। काही दिवसांपासून आपण पाहतोय की खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये बिबट्याची दहशत कशा पद्धतीने आहे। आपण वेळोवेळी बिबट्यांच्या बाबतीतले हल्ले हे आपल्यासमोर आणतो आहोत। आज इथे आंबेगाव तालुक्यामध्ये एकलहरे गावाजवळ असणाऱ्या एका मळ्यामध्ये बिबट्याने हल्ला केला आणि एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 4 ते 5 जणांना या हल्ल्यामध्ये जखमी केलेला आहे। माझ्या बाजूला जर पाहिलं तर इथे आता हे सगळं काही दृश्य आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बिबट्याने जे हल्ला केलेला आहे तर ह्या जर आपण जवळ जाऊन पाहिलं तर इथे पायावर त्याच्या हल्ला केलेला आहे आणि सोबतच इथे एक मुलगी आहे तिच्यावर हल्ला केला आहे। त्यासोबतच आता माझ्यासोबत एक युवक आहे त्याच्यावर देखील हल्ला केलेला आहे। काय घटना घडली, कशा पद्धतीने घटना घडली? घरी जात असताना वाघाने बहिणीला घरी सोडायला जात असताना वाघाने पलीकडच्या बाजूने अगोदर यांचा ॲक्सिडेंट झाला त्या दादांचा, नंतर त्याच्यानंतर आमचा ॲक्सिडेंट वाघाने झडप घातली आमच्यावरती आणि मग आम्ही पडलो वाघाने झडप घातल्याच्या नंतर। बिबट्या कुठून आला होता आणि कशा पद्धतीने हल्ला झाला थोडं? बिबट्या लेफ्टच्या बाजूने अगोदर राईटला गेला होता, त्याच्यानंतर राईटने तो डायरेक्ट झडप घातली त्यांनी अंगावरती। किती जणांवर हल्ला केला? आत्ता तरी हॉस्पिटलमध्ये आत्ता तरी 4 ते 5 जण येते आत्ता। म्हणजे अचानक बिबट्या आला आणि त्याने हल्ला केला? अचानक नसेल ना आला, बहुतेक तो तिथंच असू शकतो, त्यांची पिल्ल असल्यामुळे तो तिथंच असू शकतो, पण कळालं नाही तो कुठून आला काय सांगूच नाही शकत। तुम्ही एका पाठोपाठ एक चालले होते? नाही, एक 2-3 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही सगळे सोबत होतो असं। आता आपण मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाहतो आहोत आणि बिबट्याची ही दहशत आहे ही गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस वाढतेच आहे। त्याच्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर भागातल्या लोकांचा निश्चितच वन विभागाला एक सल्ला आहे की जिथे जिथे अशा पद्धतीचे हल्ले होत आहेत तिथे पिंजरे लावा आणि हे बिबटे जेरबंद करा, कारण इथे लोकांना राहणं देखील दिवसेंदिवस हे मुश्किल होत चाललेलं आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।